हॅलो. अरे ऐक ना. अगं बाई बोल ना. अरे आमचा कोंबडा तावरे सरांकडे गणिताचा प्रश्न विचारण्यासाठी आलाय. अरे त्याला पाठवून दे. लवकर जा आणि सांग. बरं बाई, जातो आणि सांगतो. पहिल्या 10 त्रिकोणी संख्यांची एकूण बेरीज किती आहे? मी याचं उत्तर काढायचं आहे. आपलं उत्तर काढत असताना यामध्ये लक्षात घेऊया की पहिले त्रिकोणी संख्या म्हणजे काय. त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय. म्हणजे उदाहरणार्थ 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. मग पाया म्हणजे एक लहान संख्या असते, दोन त्याच्यापेक्षा एक मोठी घ्यायची. मग 15 गुणिले 16 त्याला भागिले 2 बे 16 15 8 120 असे दोन क्रमागत संख्या घेऊन त्याची अर्धी किंमत केली तर येणाऱ्या संख्येला म्हणतात त्रिकोणी संख्या. आता अशा आपल्याला पहिल्यापासून 10 त्रिकोणी संख्यांची बेरीज करायची. 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत आणि त्यांची बेरीज 455 आहे. आपलं तर पाठच पाहिजे. पण प्रश्न विचारला आहे 10 त्रिकोणी संख्यांची बेरीज किती. मग ते सूत्र एकदम सोपं असतं. त्रिकोणी संख्यांची जर बेरीज करायची असेल पहिल्यापासून तर काय करायचं. एकूण 10 संख्या 10 गुणिले 11 गुणिले 12 या सरळ 3 संख्या लिहायच्या आणि त्याला नेहमी छेद जो आहे 6 लिहायचा. याने जे उत्तर मिळणार आहे त्रिकोणी संख्यांची एकूण बेरीज. असाच एक फॉर्म्युला जो आहे तो वर्ग संख्येच्या बेरीजचा आहे, परंतु हा फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे. येणारं उत्तर म्हणजे त्रिकोणी संख्यांची बेरीज असेल. मग यामध्ये आता 6 1 6 6 2 12 मग 10 गुणिले 11 2 काय 22 आणि 22 10 220 म्हणजे जी असेल काय पहिल्या 10 त्रिकोणी संख्यांची बेरीज. समजलं ना. पर्याय तिसरा. सर मी आता निघतो. ओके बाय. बरं सांभाळून जा. तावरे सर आत येऊ का? अरे चिंटू ये ना बाळ, ये ना. पण तू एवढा घामाघूम कसा काय झाला? अहो सर, घामाघूम नाही झालो. बाहेर पाऊस पडत आहे. कोंबडे दादा कुठे गेला? अरे चिंटू तो आत्ताच गेला. बरं ते जाऊ दे चिंटू, तू कसा इकडे आलास?